शुभेच्छा। आजचा वाढदिवस आमच्यासाठी अनमोल देणगीच आहे। तुम्हाला सुख, शांती, समाधान लाभो, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते। मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। हॅपी बर्थडे। शिवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। असंच शतक पूर्ण कर आणि आरोग्य दीर्घायुष्य लाभो ही मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि तुला मी शुभेच्छा देतो। ठीक आहे? ठीक आहे। हात जोडून भाऊजी नमस्कार। तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। चांगलं उदंड आयुष्य लाभो, छान आणि तुमचं भरभराटीनं जावं, बस हीच परमेश्वर चरणी इच्छा, हीच प्रार्थना करतो। हॅपी बर्थडे म्हण। हॅपी बर्थडे। ए पार्के आबाला हॅपी बर्थडे म्हणा। हॅपी बर्थडे। हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आबा। हॅपी बर्थडे। नमस्कार। हा नमस्कार सर। सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मी बघितलेले DR सर, दिवाकर काका म्हणजे श्याम, श्रीकांत, प्रशांत भाऊ यांचे काका म्हणून माझेही काका, भीमरावजी देशमुख यांचे बंधू, माझ्या वडिलांचे मित्र म्हणून मी लहान असताना मी बघितलेले दिवाकर काका। शैक्षणिक क्षेत्रात श्री देवरावदादा हायस्कूल येथील मी विद्यार्थी असताना माझ्या जीवनाला आकार देणारे शिस्तप्रिय असे शिक्षक म्हणजे DR देशमुख सर। या क्षेत्रात विद्यार्थी जीवन संपून जेव्हा मी शिक्षक म्हणून वर्धा येथे जॉईन झालो व तेथून बदलून देवरावदादा येथे माझी बदली झाल्यानंतर मला जॉईन करून घेणारे प्राचार्य म्हणून त्याही ठिकाणी त्या प्राचार्याच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती म्हणजे प्राचार्य श्री DR देशमुख सर। या क्षेत्रात काम करीत असताना सरांनी कशा पद्धतीने काम करायचं, कामाला देण्यात येणारा वेळेत काम पूर्ण करायचं, संयम आणि शिस्त याचं काटेकोर पालन करणारा व्यक्ती म्हणजे माझा मूर्तिमंत, माझ्या जीवनात हिरो म्हणून जे होते ते दिवाकर काका आणि मुख्याध्यापक ते प्राचार्य। त्यांचा हा प्रवास शेवटी गणेशदास राठी विद्यालय या ठिकाणी त्यांचं कार्य संपलं। माझ्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या रूपात सतत दिवाकर काका सोबत होते, दिवाकर सर सोबत होते, प्राचार्य दिवाकरराव देशमुख सोबत होते। आज त्यांचा वाढदिवस, त्यांच्या उर्वरित जीवनाकरता त्यांना शुभेच्छा व त्यांच्या वाढदिवसाकरता सुद्धा त्यांना अनंत शुभेच्छा व्यक्त करतो। मी विनोद पटेल, तिवसा। हा भाऊ, मी ऑफिसला आहे। उद्या तुमचा वाढदिवस आहे, त्यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी बर्थडे आणि तुमचा नाशीचा आईचा आशीर्वाद सदैव माझ्यावर असाच राहू दे। मी उद्याला घरी येतो तुमचा आशीर्वाद घ्यायला। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ठेवतो बाबा। नमस्कार। तुम्हाला तुमच्या 72व्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। तसं इतर वेळी तर आपण रोज काही ना काही कुठल्या ना कुठल्या निमित्ताने बोलत असतो, पण तुमच्याशी मनोगत व्यक्त करण्यासाठी आज हे निमित्त झालं आहे। तर या निमित्ताने मला आपलं तुमच्याविषयी एक आभार प्रकट करायची इच्छा होत आहे। आजपासून 13 वर्षापूर्वी तुम्ही एका व्यक्तीची आपला दावे म्हणून निवड केली होती, तो म्हणजे मी, आणि त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे। कारण माझ्यावर जो विश्वास तुम्ही दाखवला, ज्या परिस्थितीत माझा शिल्लकचा पगार होता आणि माझी परिस्थिती अशी फार चांगली नव्हती, अशा परिस्थितीत तुम्ही माझ्यावर फार विश्वास ठेवून जो माझा स्वीकार केला त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे।
आणि आज अशी परिस्थिती आहे की एक विशिष्ट स्थान मी प्राप्त केलेलं आहे आणि हे फक्त तुमच्या आशीर्वादाने आणि तुम्ही जी मला तुमची मुलगी मला माझी पत्नी म्हणून लाभलेली आहे तिच्या पायगुणांनी सुद्धा माझा खूप उत्कर्ष झाला आणि आज माझं कुटुंब संपूर्ण झालं आहे फक्त तुमच्यामुळे असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे बाबा. उदंड आयुष्य लाभो हे म्हणणं खरंच सीमित होईल बाबा, कारण हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये तुम्ही दिवाकर होऊन सदैव प्रकाशमान राहणार आहात. तेव्हा नमस्कार बाबा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुदृढ आणि निरोगी आयुष्य लाभो ही ईशचरणी प्रार्थना. तुमच्यासोबतचा प्रत्येक क्षण हा अतिशय अविस्मरणीय आणि अनमोल आहे. आता मी मुलगी म्हणून तर माझे अनुभव भरपूर आहेत, पण मी एक तुमची स्टुडंट पण होती, म्हणजे स्टुडंट पण आहे. आणि ट्युशनला जेव्हा मी तुमच्या बॅचला बसायची तेव्हा घरचे बाबा आणि इथले डी.आर. देशमुख सर यातला बदल हा अगदी वाखाणण्याजोगा होता. शिक्षक म्हणून तुमचं कौतुक किती करावं मला काही शब्द नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे शिकवताना तुम्ही इतके भान हरपून जायचे. मला एक प्रसंग आठवतो की एकदा शिकवताना ट्युशन क्लासमध्ये एकदा शिकवताना तुमच्या अंगावर पाल पडली. ती तुम्हाला जाणवली पण नाही की तुमच्या अंगावर पाल पडली. आम्ही सगळे विद्यार्थी सांगायला लागले की अरे सर पाल पडली. तेव्हा तुमचं लक्ष गेलं आणि ती सहजपणे तुम्ही ती झटकून पुन्हा तुम्ही शिकवायला लागले. इतकं सहज होतं. आणि ट्युशन ही किंवा तुमचं शिकवणं हे कधीच आम्हाला असं खूप बर्डन नाही वाटायचं की आता हा विषय शिकवला जातोय किंवा या विषयी सांगितल्या जात आहे. ते अगदी गमतीमध्ये एखादा विषय सहज आपण गोष्ट सांगतो त्या पद्धतीने ती आम्हाला तुम्ही सांगायचे. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही शिकवलेलं एक कॅरेक्टर इतकं सुरेख असायचं, ते कॅरेक्टर अगदी तुम्ही डोळ्यासमोर उभे करायचे. फॉर एक्झाम्पल आम्हाला एक भाग्यम लक्ष्मी नावाचा एक हे होता चॅप्टर. त्या अख्खी भाग्यम लक्ष्मी माझ्या डोळ्यासमोर तुम्ही उभी केली. म्हणजे अजूनही मी जर भाग्यम लक्ष्मी म्हणून विचार करते तर ती मला आठवते की भरभक्कम मेकअप केलेली, असा खूप मोठा जाड चष्मा लावलेली स्त्री, आणि ती अगदी तुम्ही माझ्या डोळ्यासमोर उभी केली. इतकं तुमच्या शिकवण्यामध्ये इतकं तुमचं शिकवणं प्रभावी होतं. म्हणजे मी फार नशीबवान आहे की मला तुमच्यासारखे शिक्षक लाभले, पण त्याही पेक्षा नशीबवान की मी तुमची मुलगी आहे आणि मी तुमच्यासारखी आहे आणि मी तुमच्यासारखी होण्याचा प्रयत्न करत राहील नेहमी. बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद आहात तुम्ही आमच्यासाठी नेहमी. धन्यवाद. गुड मॉर्निंग सर. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे सर. खूप वर्षांनी तुमच्याबद्दल तुम्हाला सांगण्याची संधी आम्हाला शीतलनी दिली, त्याबद्दल शीतलचे मनपूर्वक आभार. सर, तुमच्यासारखे मार्गदर्शक आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच. मला शिक्षक व्हायचं होतं, त्यावेळी शिक्षक कसा असावा, विद्यार्थ्यांशी त्यांची वागणूक कशी असावी, या प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे पाहून मिळालं. अर्थातच हसून शिकवणारा, विद्यार्थ्यांना बोर न करणारा, जेणेकरून त्यांचं आपल्या विषयाकडे लक्ष केंद्रित होईल असा, कधी कधी विद्यार्थ्यांच्या कलेने घेणारा, आणखीनही बरंच काही. हे सगळं तुमच्यापासूनच मी शिकले आणि आज त्याचं अवलंबन सुद्धा मी माझ्या अध्यापनात करत असते. म्हणून तुमच्यासाठी थोडंसं 1-2-4 ओळी लिहिल्या. दिया ध्यान का भंडार हमें, दिया ज्ञान का भंडार हमें, किया भविष्य के लिए तैयार हमें, है आभारी उन गुरुओं के हम, जो किया कृतज्ञ अपार हमें. परत तुम्ही आम्हाला नेहमी सांगायचे, इट्स नेव्हर टू लेट, इट्स नेव्हर टू लेट. आणि खरंच कुठलेही कार्य करण्यास हुरूपेच, हे वाक्य नेहमी माझ्या लक्षात असायचं. आणि नेहमीच मी माझ्या वहीच्या पहिल्या पानावर सर
मी ते वाक्य नेहमी लिहून ठेवायचे. कारण बऱ्याचदा काय करायची, मी आळस करायची काम करताना. मग ते वाचलं की मग सुरुवात करायची आणि त्याच्यामुळे मला ते वाक्य नेहमीसाठी माझ्या लक्षात राहील, स्मरणात राहील. थँक्यू सर फॉर दिस सेंटेन्स. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार डिअर देशमुख सर, मी पल्लवी धोटे. तुम्ही माझे क्लास टीचर होता 9th आणि 10th मध्ये. फर्स्ट ऑफ ऑल विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे टू वन ऑफ माय फेवरेट टीचर. And on this special day, I would like to say thank you very much as you gift us a wonderful, priceless gift each and every day, and that is education and knowledge. So, you taught us English. So, you not only taught us to add tenses, grammar, words to the sentences, but you taught us to life, meaningful life, and to add values to the life. So I would say you have a wonderful contribution in our life and you just make us perfect for today's life. Thank you very much, sir. Wish you a very happy birthday. Have a healthy, wealthy birthday. नमस्ते सर. सर मी रश्मी, आपण ओळखलं असेल. आज आपला वाढदिवस आहे सर. आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप 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 शुभेच्छा. कदाचित मला प्रथमच आपल्याला वाढदिवसाला विश करायची संधी मिळत आहे आणि तीही अशा प्रकारे. याचं सर्व क्रेडिट जातं ते शीतलला. थँक्स डिअर. सर खरंच ते दिवस फार छान होते. आजही आठवलं की फार गहिवरून येतं. अजूनही आठवतंय की ज्या पोटतिडकीने आपण आम्हाला शिकवायचे आणि कदाचित परिस्थितीची जाणीव ठेवत आम्ही ज्ञानार्जन करायचो. सर आम्हाला आपल्याकडून नॉलेज आणि एज्युकेशन या दोन्ही गोष्टी मिळत गेल्या. इंग्रजी हा नेहमीच कठीण, नावडता असा विषय आपण सहज सोप्या शब्दात, भाषेत, पद्धतीने शिकवायचे की ते प्रत्येकाला समजणारच. आणि त्यामुळेच कदाचित क्लासमध्ये कधी कंटाळा आला नाही, ट्युशनमध्ये कधी कंटाळा आला नाही. सर आपल्यामुळेच आज मी आणि माझ्यासारखे आपले अनेक विद्यार्थी आज चांगलं काम करत आहेत, चांगल्या नोकरीवर आहेत, चांगल्या पदावर आहेत. आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि आपण दिलेले ज्ञान हे सदैव आमचे पाठबळ राहिले आहे आणि त्या बळावरच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. धन्यवाद सर. खरं तर धन्यवाद हा शब्द इथे योग्य नाही, परंतु आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला काही सुचलं नाही सर. आणि म्हणूनच 2 शब्द बोलू इच्छिते. शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक. आणि अशाच एका शिक्षकासाठी 2 ओळी बोलू इच्छिते वाढदिवसाच्या दिवशी. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. वन्स अगेन हॅपी बर्थडे सर. आपलं येणारं आयुष्य आनंददायी, आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना करते. थँक्यू सर. थँक्स शीतल. Hello sir, this is Gaurav and happy birthday and wish you very many returns of the day. And I wish to thank you sir that for your wonderful and amazing lessons in English, that it helps me with my everyday work because I have to communicate with the clients in America and that. And once again happy birthday sir. नमस्ते सर. मी डॉक्टर प्रियश्री सागर देशमुख. मी श्री गणेशदास राठी विद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि तुम्ही मला शिकवलेलं आहे. आज तुमच्याच कृपाछत्रामुळे आज आम्ही आमच्या आयुष्यात यश प्राप्त केलेलं आहे. मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये क्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे आणि तुम्ही इतकं चांगलं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे की आम्ही आयुष्यात सतत प्रगती करत राहू. आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं उर्वरित आयुष्य खूप भरभराटीचं, सुख समृद्धीचं आणि सुदृढ जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद सर आणि आपल्याला अनंत कोटी शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. थँक्यू. हॅलो सर. फर्स्ट ऑफ ऑल wish you a very very happy birthday
I don't know you remember me or not. Myself, Miss Nilesha Patil, and recently I am assistant professor in engineering college at Pune. Sir, actually it had been so much long that we never met, even we are not having any contact. But still, whenever I remember my school days, always I remember our class, even your name, Dr. Deshmukh sir. I can recall the way you teach, the way you guide, or the concept whatever we have learned from you are not only for, actually those concepts were not only for scoring the subject, but these are useful for us for a long time. Yes, and we are still using it, and really sir, I'm very thankful to you for that. School days were awesome, but along with that, the memories with your class, even in your class, in the way in which we were answering to you, even there is a competition. Exactly, whenever we were answering to your question, as well as finding some answer together, each and everything, really it is a memorable. Even I remember the farewell we got at your place, sir. Sir, really so much thank you for everything, and at last I would like to wish you a very happy as well as a healthy life ahead. Thank you so much sir, and thank you Sheetal for making me just recollecting those memories. Thank you so much. हॅलो डिअर सर, मी शुंकल धोटे. आय होप तुम्ही मला ओळखत असाल. आपलं मध्यंतरी फोनवर बोलणं सुद्धा झालं. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं तुमचं आयुष्य सुखात समाधानात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बऱ्याच दिवसाचं तुमच्याशी बोलायचं होतं. मध्यंतरी आपण बोललो सुद्धा फोनवर, तेव्हा बोलून फार आनंद झाला. वाढदिवसाला फोन करणं किंवा वाढदिवसाला हा व्हिडिओ करणं ते एक निमित्त आहे, पण तुमचं आमच्या आयुष्यात असलेलं योगदान थ्रू इंग्लिश ॲज अ लँग्वेज किंवा थ्रू इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट फारच मोलाचं आहे. कारण नक्कीच की तुम्ही रचलेला जो इंग्लिश ॲज अ लँग्वेज आणि ॲज अ सब्जेक्टचा जो बेस आहे आमच्या आयुष्यातला, दॅट इज मेकिंग अस इनफ कॉन्फिडंट की आम्ही ती इंग्लिश वापरू शकतो आमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये. ती इंग्लिश आम्ही लिहू शकतो, वापरू शकतो गरज असेल तिथे. मुळात तो पाया पक्का असल्यामुळं आज आम्ही कॉन्फिडंट आहोत अबाउट इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट आणि अबाउट इंग्लिश ॲज अ लँग्वेज. अदर दॅन दॅट, यू आर वन ऑफ माय फेवरेट टीचर, ऑल टाइम फेवरेट टीचर आय वुड से. 11वी-12वीमध्ये कुठल्याही शिक्षकांसोबत फारसा असा स्नेह राहिला नाही, डिग्रीमध्ये तर नाहीच नाही. पण टिल 10th यू आर द ओनली वन त्यांच्याशी फार जवळचा स्नेह होता. नॉट ॲज थ्रू की ॲज अ इंग्लिश किंवा टीचर होतेच म्हणून. वी फाउंड आय हॅव अ काइंड ऑफ अन पर्सनल लेवल बॉन्ड विथ यू. तुमच्या घरचे सर्व गणपतीचे जेवण असो किंवा आपण एक तुम्हाला आठवत असेल, आपण तुमच्या घराच्या बाजूला खाली प्लॉट होता, आपण तिथे नेट उभारली होती आणि सर्व मुलं आपण तिथे व्हॉलीबॉल किंवा बॅडमिंटन खेळायचो. आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या. म्हणजे मी 9वी-10वी तुमच्याकडे ट्युशनला होतो आणि मला कधीच तुमच्या ट्युशनचा एक तास भारी गेला नाही. किनगे सरांच्या मॅथ्सच्या ट्युशनमधून येऊन, म्हणजे तो भारी एक तासातून येऊन तुमच्याकडचा एक तास फार हलक्यात जायचा. अँड इट वॉज अ व्हेरी प्लिझंट एक्सपिरियन्स. माझं स्वतःच्या बद्दल बोललं तर इंग्लिश विषयात तुमच्यामुळे आज मी बऱ्यापैकी कॉन्फिडंट आहे की मी ते इंग्लिश चांगल्या प्रकारे माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये वापरतो आहे. अँड फॉर ऑल दॅट सेक, ऑल थँक्स टू यू. नक्कीच तुम्हाला मला भेटायला आवडेल. लॉकडाऊनमध्ये जेव्हा किंवा माझं नागपूरला येणं होईल, मी नक्कीच एक कॉल करून शीतलताई आणि तुम्हाला भेटेल. पण येस, वी मिस यू, आय मिस यू पर्सनली, and you have a great contributions to my life. So all thanks to you. Hello sir, this is Sachin Nage. I hope you do remember me. You taught us in the year 2001-2002 and I am working as a research scientist in one of the pharmaceutical firm at Pune. Just wanted to say, whatever we are today, the whole credit goes to you.
It was only you who crafted our career, or rather life. Thank you so much for everything. Just wanted to wish you many happy returns of the day. Have a happier, healthier life ahead. Thank you so much, and we all love you, sir. Take care. Bye. नमस्कार सर. सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सदैव निरोगी व दीर्घायुषी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण दिलेले इंग्लिशचे मार्गदर्शन, शिकवण व जे तुम्ही आम्हाला गायडन्स केलं इंग्लिश विषयाबद्दल, त्याच गायडन्स आणि मार्गदर्शनामुळे आम्ही आज आपल्या कार्यक्षेत्रात इंग्लिशचा योग्य प्रकारे वापर करू शकत आहे. नेहमीच तुम्ही एक सपोर्टिव्ह शिक्षक म्हणून उभे राहिले आहेत. आम्ही तर बंडखोर विद्यार्थी म्हणून आमची ओळख होती, परंतु तुमच्या पुढे आमचा बंडखोरपणा चालत नव्हता. आम्ही सगळेच्या सगळे बंडखोर शांत व्हायचो, अशी आपली ताकद होती. मला एक गोष्ट आठवते, आपल्या घरची एक गाडी चोरीला गेली होती यामा. तर आम्ही सगळेजण सकाळी 7-7:30 वाजताची ट्युशन राहायची. 7-7:30 वाजता आम्ही ट्युशनसाठी पोहोचलो. तुम्ही बाहेरच उभे होतात. तर तुम्ही म्हटलं, परेश अपना 1 लाख का नुकसान हो गया. सर कैसा 1 लाख का नुकसान हो गया? बोले अपनी गाड़ी चोरी हो गई. मतलब सर गाड़ी तो मेरे ख्याल से 50,000 की गाड़ी थी, वो 1 लाख का कैसे नुकसान हुआ? तर तुम्ही म्हणाले 50,000 की गाड़ी चोरी हुई वो, और 50,000 की नई गाड़ी लेना पड़ेगा, उसके 50,000, ऐसे मिला के 1 लाख का नुकसान हो गया है. तर मी नेहमी माझ्या घरच्यांना, माझ्या मित्रमंडळीत नेहमीच सांगतो की आपली कोणती वस्तू जपून ठेवायला पाहिजे. जर ती गोष्ट आपण जपून नाही ठेवली तर आपला डबलचं नुकसान होते. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी जेव्हाही नागपूरला येईल सर, आपल्याला नक्कीच भेटेल. धन्यवाद. Hello sir, wishing you a very happy birthday from Roshan Zambe. I am from Ganesh Das Rati 2002 batch. You are our one of the best and favorite teacher. A lesson and grammar you taught me in the school days helped me in my professional and personal life, and of course will help me in the future also. Stay healthy, safe and happy. Have a nice day. Bye. नमस्ते सर, मी अंबिका ठाणेकर. आधी तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्हाला कदाचित आठवतही नसेल, मी 1998 पासून 9वी-10वी तुमच्याकडे ट्युशनला होते. तुमचं शिकवणं तर नेहमीच आवडायचं सर, पण त्यातलं एक वाक्य नेहमी लक्षात राहतं, ते म्हणजे ठाणेकर, बोलणाऱ्यांची सडकी वांगीसुद्धा विकली जातात, पण न बोलणाऱ्यांची चांगली वांगीसुद्धा विकली जात नाही. बोला. कारण मला समोर येऊन बोलायची त्यावेळेस खूप भीती वाटायची, पण त्यावेळी तुम्ही जो सपोर्ट केला, थँक्यू सर. तुमचा आम्हाला लाभलेला सहवास खूपच आनंददायी होता. त्यावेळेस त्यातल्या कित्येक आठवणी अजूनही तेवढ्याच ताज्या आहेत. त्यासाठी खूप खूप थँक्यू. असतं ना की काही काही शिक्षक नेहमीच लक्षात राहतात, त्यातलेच तुम्ही एक सर. आपले असेच अनेक वाढदिवस साजरे होत राहू, आपल्याला निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे सर. थँक्यू. नमस्ते सर, मी रेखा ठाणेकर, आता भागवतकर. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ही माझी मुलगी उर्वी, ही पण तुम्हाला विश करणार. हॅपी बर्थडे सर. टेक केअर सर. बाय. Hello sir, I am Gayatri Kombe. Many happy returns of the day. God may bless you with healthy and long life. And thank you Sheetal Tai for this opportunity. Thank you. Happy birthday Ajoba. Happy birthday Ajoba.